नमस्कार, होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप स्वागत। आज आपण एका ट्रेंडिंग विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन। लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपल्या विचारांनी आणि आपल्या इमॅजिनेशनने मिळवणं आणि साध्य करणं, याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन। आजकाल सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी त्याची बरीचशी चर्चा होते, परंतु आपल्यातले बरेच जण असे आहेत ज्यांना असं वाटू शकतं की डज इट रिअली वर्क, लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काही असतं का, खरंच मॅनिफेस्ट केल्याने काही मिळू शकतं का, किंवा मॅनिफेस्ट करून एखादी गोष्ट अचीव करता येते का, असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे। त्याचबरोबर काही लोकांना असेही प्रश्न पडू शकतात की मीही प्रयत्न करतो आहे बघून व्हिडिओज किंवा काही, परंतु माझ्या बाबतीत हे सत्य होत नाही आहे, तर मग असं का होतं आहे, मला एवढ्या लोकांना जर फरक पडतो आहे तर मला फरक का नाही पडत आहे। तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी या लॉ ऑफ अट्रॅक्शन सिरीजद्वारे द्यायचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडेल आणि तुमच्या जीवनात ह्याच्यामुळे नक्की फरक पडेल, ह्याची मला गॅरंटी आहे। ही सिरीज 3 भागात डिवाइड केली जाणार आहे। सगळ्यात आधी वाय युअर मॅनिफेस्टेशन इज नॉट वर्किंग। मॅनिफेस्टेशनबद्दल बरेचसे व्हिडिओ आपल्याला दिसतात किंवा बरेचसे टेक्निक्स आपल्याला ऐकायला येतात, परंतु ते मी करायला गेलो किंवा मी करायला गेले तर ते वर्क होत नाही। तर असं का होतं आहे हे सर्वात महत्त्वाचं, हे फर्स्ट पार्टमध्ये आपण कवर करणार आहोत। सेकंड पार्टमध्ये आपण कवर करणार आहोत हाऊ टू अलाइन आवर माइंड अँड आवर बॉडी विथ वॉट वी वॉन्ट और वॉट वी वॉन्ट टू अचीव। आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, त्या पद्धतीने आपलं मन आणि आपलं शरीर कसं अलाइन करायचं, कसं त्या दृष्टीने न्यायचं, ह्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। आणि तिसरा व्हिडिओ शेवटचा जो असेल त्याच्यामध्ये व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स अवेलेबल फॉर द लॉ ऑफ अट्रॅक्शन और मॅनिफेस्टेशन व्हॉट यू डिझायर, म्हणजेच काय वेगवेगळे प्रकार किंवा पद्धती आपण वापरू शकतो ज्याद्वारे आपण आपल्याला जे हवं आहे ते सिद्ध करू शकतो किंवा साध्य करू शकतो। त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सर्वात इम्पॉर्टंट, पहिल्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते फॉलो केल्याशिवाय दुसरा व्हिडिओ बघू नका। दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते फॉलो केल्यावर तिसरा बघा, आणि जेव्हा तिसरं कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात 100% बदल झालेला असेल। मग तो बदल 10, 20, 50, अगदी 100 अशा प्रमाणात होत जाईल आणि तो देर विल बी नो लुकिंग बॅक। तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही डेफिनेटली साध्य करू शकाल। सो तुम्ही ही पूर्ण सिरीज नक्की बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये चेंज नक्की करा। चला आपण विषयाकडे वळूया। वाय माय लॉ ऑफ अट्रॅक्शन और वाय माय मॅनिफेस्टेशन इज नॉट वर्किंग। मला जे हवं आहे किंवा मी जो प्रयत्न करते मॅनिफेस्ट करायचा किंवा मी जे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो आहे ते का वर्क होत नाही आहे, याला विविध कारणं असू शकतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्यातला प्रत्येक माणूस ह्या आपल्या बालपणापासून ते आपल्या पूर्णपणे आयुष्यात वेगवेगळ्या ट्रॉमांना सामोरे गेलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःख म्हणा किंवा घटनांना सामोरे गेलेला असतो, आणि त्या घटनांचा दूरगामी परिणाम चांगला असो वाईट असो आपल्या मनात बॅक ऑफ द माइंड झालेला असतो। त्याच्यामुळे आपले जे ब्रेन आहे ते स्टोअर केलेले असतात, त्याच्या घटना किंवा त्याच्या कंडिशन्स किंवा ती माणसं हे आपल्या ब्रेनने स्टोअर केलेलं असतात, आणि त्याप्रमाणे आपल्या ब्रेनचे न्यूरॉन पॅटर्न्स चेंज होत असतात आणि वर्क करत असतात। फॉर एक्झाम्पल, माझ्या जवळचं कोणीतरी व्यक्ती जर गेलेलं असेल आणि ते मला खूप क्लोज असेल, आपले आई बाबा म्हणा, आपला स्पाऊस म्हणा, किंवा अगदी जवळचं कोणीतरी आपल्या गेलेलं असेल, आणि जेव्हा ते आणि तो जो धक्का जेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर झालेला असतो, ती घटना तुमच्या मेंदूच्या एका भागात विशिष्ट जेव्हा ती साठून राहिलेली असते, तेव्हा यू टेंड टू थिंक अबाउट इट। तुम्ही त्याच्याचबद्दल विचार करता कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली, म्हणजे तुम्ही अगदी ठरवून किंवा न ठरवता सुद्धा तुमच्या ब्रेनमध्ये त्या गोष्टीचा विचार चालू असतो। मग तो काही असो, म्हणजे तुम्हाला त्यांची आठवण येत असेल किंवा मी असं केलं असतं तर काही वाचू शकले असते का, म्हणजे देर आर एन नंबर ऑफ थिंग, बट दॅट निगेटिव्ह पॅटर्न, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा तो दुःखी पॅटर्न जो असतो तो तुमच्या ब्रेनमध्ये बॅक ऑफ द माइंड, म्हणजे अगदी नॉट कॉन्शियसली सबकॉन्शियसली स्टोअर व्हायला लागलेला असतो। आणि त्याच्यामुळे काय होतं
की त्याच्यामुळे तुमचे जे न्यूरॉन पॅटर्न्स असतात ब्रेनचे ते त्याच दृष्टीने प्रयत्न करतात, त्याच दृष्टीने विचार करायला लागतात. सिमिलरली तुम्ही करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आला, लग्न ठरत नाही आहे किंवा ब्रेकअप झालं आहे किंवा डायव्होर्स झाला आहे, म्हणजे एन नंबर ऑफ थिंग्स, जे हे मेन जो फंडा आहे रिमेन्स सेम. जो काही तुमचा ट्रॉमा आहे, जो काही तुमचा त्रास आहे, तो तुमच्या ब्रेनमध्ये एक प्रकारे एका विशिष्ट ठिकाणी स्टोअर झालेला आहे आणि तो तुम्ही अगदी कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्याबद्दल त्याचा विचार तुमच्या डोक्यात फिरतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही आहात. आणि ज्याप्रमाणे तुमचा विचार आहे, म्हणजे तुम्ही मुद्दाम नसाल करत, पण कुठेतरी तो पाठीमागे तो विचार आपल्या चालू आहे आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा तो विचार चालू असतो, त्यावेळेला तुमच्या ब्रेनचे जे न्यूरॉन पॅटर्न असतात त्यांना त्याची सवय लागलेली असते. तो निगेटिव्ह किंवा जो दुःखी किंवा तो एक सर्टन काइंड ऑफ पॅटर्न किंवा फॉर एक्झाम्पल मनी, माझ्याकडे पैसेच नसतात, महिना संपत आला की माझ्याकडचे पैसे संपतातच, मला ना मी जेवढं काम करते ना तेवढं मोबदला मिळतच नाही, असे एन नंबर ऑफ, किंवा मला माझ्या व्हॉट आय डिझर्व आय डोंट गेट. सो अशा प्रकारचे जे विचार आहेत, जे थॉट प्रोसेस आहे, जे थॉट पॅटर्न्स आहेत, ते आपल्या ब्रेनमध्ये पूर्णपणे सेट असतात आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने तुमचं ब्रेन आणि त्याचे न्यूरॉन पॅटर्न ते काम करत असतात. आता सडनली एक दिवस जेव्हा तुम्ही सांगाल नाही आता मी मॅनिफेस्ट करते, महिना अखेरीस माझ्या पॅकेटात 1,00,000 रुपये असणार आहे, तर ते वर्क करेल का? जे पॅटर्न तुम्ही इतक्या वर्षानुवर्ष सेट केलेले आहेत ब्रेनमध्ये, जे पॅटर्न तुम्ही इतके वर्षपणे जपून ठेवलेले आहेत, ज्या आठवणी, ज्या चांगल्या वाईट, जे काय, जी दुःख, जे विचार तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये साठवलेले आहेत, ते असे एका क्षणात कुठलंही टेक्निक फॉलो करून काढून टाकता येत नाही. कारण आपलं ब्रेन हे सवयीचा गुलाम आहे. जसे आपण म्हणतो की माणूस हा सवयीचा गुलाम आहे, तसं आपलं ब्रेनसुद्धा सवयीचा गुलाम आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्याची सवय बदलत नाही, त्याचा पास्ट पुसून टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो मॅनिफेस्ट बाय लुकिंग दोज व्हिडिओज किंवा ती टेक्निक्स फॉलो करून तुमचं गोष्टी मॅनिफेस्ट होणार नाही. कारण जरी तुम्ही सुपरफिशियली म्हणत असाल, वर म्हणत असाल, मला 1,00,000 रुपये राहणार आहेत माझे, मनात किंवा ब्रेन सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की अरे माझ्या नाही राहतात, माझ्या पाकिटात पैसे नाही राहतात. आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली दोज न्यूरॉन पॅटर्न्स हॅव मोर पॉवर देन व्हॉट यू आर थिंकिंग सुपरफिशियली. जे तुम्ही वरवर विचार करताय ना, त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल तुमचं अंतर्मन आणि तुमच्या मेंदूतले जे विचार आहेत त्याचे हे खूप स्ट्रॉंग आहेत. तर त्याच्यामुळे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हे बरेचदा वर्क होत नाही. मग ते कधीच वर्क होणार नाही का? आपण पॅटर्न चेंज करू शकतो का? 100% चेंज करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला जी सवय आपण लावलेली आहे ती अनलर्न करायची, म्हणजे आपल्याला ती सवय काढून टाकायची आहे. ते काढणं सोपं आहे का? अजिबात नाही. अशक्य आहे का? अजिबात नाही. आपण अगदी करू शकतो. आणि त्यासाठी एक सिम्पल 2-3 टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही करा. आणि एखादी सवय लागायला जसे 41 डेज लागतात मिनिमम, तशी एखादी सवय काढून दुसरी सवय लावायला 90 to 120 डेज लागतात. सो 3 ते 4 महिने मिनिमम दररोज मॅक्झिमम पॉसिबल टाईम तुम्ही हे करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की आता माझे विचार हळूहळू का होईना पॉझिटिव्हिटीकडे जायला लागलेत. थिंग्स विच आय एम थिंकिंग, चित्र जे मी विचार करते, जे मला हवं आहे, जे मी मॅनिफेस्ट करते, ते थोडं का होईना त्या दिशेने आय हॅव स्टार्टेड माय जर्नी. आणि जेव्हा तुम्ही ती जर्नी स्टार्ट कराल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक विचाराने तुम्ही त्याच्यामध्ये जाल, तेव्हा 110% तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. सो लेट अस थिंक की आपण काय काय करू शकतो की जे आपल्याला अनलर्न करायचं आहे, जे आपण लर्न केलं आहे किंवा जे आपण स्टोअर केलं आहे, ते स्टोअर केलेलं आपल्याला काढून टाकायचं आहे. तर आपण काय करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे
समजा आपण एखाद्या ट्रॉम्यातून गेलेलो असू. ट्रॉमा म्हणजे एखादा सडन धक्का किंवा एखादं कुटुंबातल्या महत्त्वाच्या किंवा आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीचा वियोग, लॉस ऑफ नियर अँड डिअर वन. मग तो मे बी बिकॉज ऑफ ब्रेकअप, मे बी बिकॉज ऑफ डिवोर्स, मे बी बिकॉज ऑफ डेथ, एन नंबर ऑफ थिंग्स, एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. आपण ना खूप सारे इमोशन्स त्या व्यक्तीबद्दलचे किंवा आपल्याला त्याच्याबद्दल वाटणारे आणि स्पेशली पॉझिटिव्ह तर असतातच, पण निगेटिव्ह इमोशन्ससुद्धा स्टोअर करून ठेवलेले असतात. कधी कधी आपण आपल्याला दोष देतो, कधी कधी समोरच्याला देतो. एकदा गोष्ट घडून गेली की कोणालाच दोष देण्यात उपयोग नाही. एव्हरीथिंग, सो वॉट एव्हर हॅपन्स, इट इज युअर डेस्टिनी. आणि एकदा घडून गेली की त्याच्यामुळे कोणाला दोष देण्यात काहीच उपयोग नाही आहे. सो इट हॅज हॅपन आणि वी कॅन चेंज इट. सो आता आपण त्याच्याकडे कसं बघतो आणि आपण त्याचा पॉझिटिव्हली उपयोग कसं करू शकतो याबद्दल ह्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्या मनाशी असलेलं डिटर्मिनेशन. माझ्या मनात मी पक्क ठरवलं की मी ह्याच्यातून बाहेर पडणार आहे. मला माझं आयुष्य या दिशेने, या पॉझिटिव्हिटीकडे विथ अ गुड मेमरीज इन माइंड न्यायचं आहे. जर तुम्ही डिटरमाइंड असाल तरच तुम्ही ही जर्नी सुरू करू शकता. सो जर्नीचा पाया आहे की आय हॅव टू कम आउट ऑफ इट, आय वॉन्ट टू कम आउट ऑफ इट अँड आय विल कम आउट ऑफ इट. मी ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, पडणार आहे आणि पडते आहे आणि पडणारच आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर एक पांढरा कागद घ्यायचा आहे, नॉर्मल आपला पेपर. त्याच्यामध्ये तुमच्या मनात जे काही साचलं आहे, स्पेशली कोणाविषयीची कटुता, कोणाविषयीचे निगेटिव्ह इमोशन्स, कोणाविषयीचं वैर, जे काही किंवा एखादा अपमान जो खूप तुमच्या बॅक ऑफ द माइंड आहे, तुमच्या दिसण्यावरून किंवा तुमच्या परिस्थितीवरून किंवा तुमच्या बॉसने केलेला जो काही ट्रॉमा तुमच्या मनात, जो काही दुःख सल तुमच्या मनात आहे, ती पूर्णपणे लिहून काढायची. जितका वेळ लागेल अगदी बिनधास्त लिहून काढायचं. पूर्ण जे काही आहे सगळं लिहून काढायचं आहे. कितीही वेळ लागो, कितीही पानं लागोत. पण मन रिक्त करणं म्हणजे मन रिकामी करणं म्हणतात त्याला. जस्ट टू एम्प्टी युअर माइंड, एम्प्टी युअर निगेटिव्ह इमोशन्स. तर ते तुम्हाला करायचं आहे. ते लिहून पूर्ण झालं की एकदा वाचायचं आहे आणि एकदा ते वाचलं तुम्हाला अगदी रडायला येणं स्वाभाविक आहे. जे काही वाटणं इमोशन्स त्या सगळ्या होऊ द्यायच्यात, सगळं पूर्णपणे. अगदी रडून घ्या, कोणी बघायला नाही आहे. ते झालं की तो कागद घेऊन मेणबत्तीच्या टोकाला धरून तो कागद जाळून टाकायचा आहे. जी राख होईल ती कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायची किंवा तो कागद तुकडे तुकडे करून आपल्याला कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचा आहे. याचा अर्थ असा की मी माझा भूतकाळ, त्याच्यातली निगेटिव्हिटी आणि त्याच्यामध्ये जे असणारे माझे इन्सिक्युरिटीज, ट्रॉमा, जे काही वाईट आहे, न्यूनगंड किंवा माझे धक्के, हे मी सगळं आज जाळून टाकलेलं आहे. याच्या पुढे मी एक नवीन मी असणार आहे, जो माझ्या पूर्वीच्या मीपेक्षा खूप वेगळा आणि खूप ठरवलं, जसा मी ठरवतो आहे किंवा मी ठरवते तशी असणार आहे. जाळताना तुमच्या मनात हेच विचार असलेले पाहिजेत. ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्यावेळेला तुम्हाला इमोशनल आउटबर्स्ट होणं अगदी स्वाभाविक आहे. डोंट वरी अबाउट इट. जस्ट थ्रो ऑल युअर इमोशन्स आउट ऑफ युअर माइंड, आउट ऑफ युअर बॉडी. लिहिण्याने बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतात. भले तुम्ही अगदी छान लिहिणारे नसाल, डझंट मॅटर, कोणीही ते वाचणार नाही. तुम्हाला त्याच्यामुळे खूप बरं वाटणार आहे. हे झालं. त्याच्या पुढची स्टेप, एकदा काय केलं, जर तुम्हाला वाटलं की इमोशन्स खूप स्ट्रॉंग आहेत, एकदा करून मला आय वॉन्ट टू गेट रिड ऑफ इट, तर मॅक्झिमम 2 किंवा 3 वेळा तुम्ही हे करू शकता. पण रोज तेच लिहिलं की परत तुमचे न्यूरॉन पॅटर्न तेच होणार. सो जस्ट फॉर मॅक्झिमम 3 टाइम्स, मिनिमम 1 टाइम यू हॅव टू डू दिस.
ते झालं की त्याच्यानंतर सुरू होणारे तुमची पॉझिटिव्हिटीकडे किंवा जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे त्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरू होणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माझं मॅनिफेस्टेशन का होत नाही आहे आणि व्हॉट आर द रिझन्स, आणि ते रिझन्स किंवा जे अडथळे आहेत ते दूर आपण कसे करायचे आणि मॅनिफेस्टेशन जर्नीला सुरुवात कशी करायची. हे सगळं करून आय होप तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नीतले जे अडथळे सुरुवातीचे आहेत ते दूर कराल आणि नेक्स्ट स्टेपकडे याल, विच विल बी माय सेकंड व्हिडिओ इन दिस सिरीज. जो माझा या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ असणार आहे की हाऊ टू स्टार्ट युअर मॅनिफेस्टिंग जर्नी, हाऊ टू अलाइन युअर माइंड अँड बॉडी टुवर्ड्स मॅनिफेस्टेशन. नक्की बघा, तुम्हाला आवडेल आणि आवडण्याहून पुढे जाऊन तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही सिरीज आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच प्रेम करत राहा, खुश राहा, मजेत राहा. थँक्यू.